बचेंगे तो और लढेंगे हे ब्रीद वाक्य ज्या योद्ध्याच्या तोंडातून हे उद्गार निघले त्या दत्ताजी शिंदेच्या देहाची व मस्तकाची झालेली विटंबना कदाचित इतिहासाला माहिती नसेल. मराठ्यांच्या इतिहासामध्ये शत्रू पराभव झाल्याच्या नंतर किंवा मृत्युमुखी पडल्याच्या नंतर असे काही दुर्मिळ प्रसंग आहेत जिथे शत्रूच्या देहाची विटंबना झालेली आहे. पण या आलेल्या परकीय आक्रमणांनी किंवा याच्यामध्ये नादिरशाह झाला, अहमद शाह अब्दाली झाला, उदाहरण मोगलांचं घ्या, यांनी ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने शत्रूच्या देहाची विटंबना केली आहे अशी बहुतेक उदाहरणं इतिहासामध्ये नमूद आहेत. याच्यामधलंच एक उदाहरण म्हणजे दत्ताजी शिंदे यांची देहाची झालेली विटंबना. बुरडी घाटामध्ये जेव्हा अब्दाली चालून येते 40 ते 50,000 सैन्यासह, ही गोष्ट जेव्हा दत्ताजींना समजली, अवघ्या 5,000 स्वारांनिशी दत्ताजी शिंदे अब्दालीवर त्या बुरडी घाटात चालून गेले. या धुमचक्रीमध्ये एक जंबोऱ्यातून गोळा येऊन त्यांच्या खांद्याला लागला आणि ते घोड्याहून खाली पाय उतर झाले. जंबोऱ्याचा गोळा म्हणजे उंटावर ठेवलेल्या छोट्या तोफा असतात